श्रीमंत जगत तुकाराम महाराज की जय, बजरंग बली की जय। हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम सुंदर ते धन सुंदर ते धन सुंदरते ध्याना कुबेरते सुंदरते ध्याना कुबेरते
आलोचनी सुखधारी सुखधारी सुखधारी
हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्र
Thank you.
हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्याचा तपाचे सामर्थ्य तपिन्नला मूप चिरंजीव कल्प वैकुंठी नांदी मात्रो पित्रो भ्राता सगोत्र अपार चतुर्भुज नरभुवनी ठिली ज्ञान गुणगम्य ज्ञानदेवा लाधली निवृत्तीने दिधली माझ्या हाती हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी विठ्ठला विठ्ठला चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं ददानं गवामृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्ग पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती लोकाभिरामं रणरंग धीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्य रूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये पंढरीच्या देवळा भगवान स्वरूप सर्व श्रोतृवृंदांच्या चरणारविंदी नतमस्तक होऊन आपल्या या पिंपळगाव या गावी आपण सर्वांच्या परिचयाचं हा भोईर परिवार आणि या भोईर परिवारातील आदरणीय कैलासवासी अशोक बाळू भोईर यांच्या 5व्या पुण्यस्मरणानिमित्ताने या कीर्तनाचं हे केलेलं आयोजन यथामत यथावकाश श्री गुरु कृपेने आपण या भंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न करू.
आणि निर्धारित वेळेतील सेवा प्रभू चरणी समर्पित करू. विठला विठला. सेवेकरता आपल्या पुढे सादर केलेला अभंग ज्ञानियांचे राजे, योग्यांचे माऊली, अनाथांची माय, कैवल्य सम्राज चक्रवर्ती, अलंकापूर निवासी विश्वसंत ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठातील सर्वांच्या पाठातला अभंग मी आजच्या कीर्तनरूपी सेवेकरता आपला पुढे सादर केलेला आहे. अभंगाचा प्रतिपाद्य विषय असा आहे, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, हरीचं नाम जर आपण मुखात घेतलं, हरीची कीर्ती कानाने ऐकून जर त्याचे गुण आपण गायले तर आपला देह पवित्र होतो. पवित्रची होय देह त्याचा, त्या पुरुषाचा देह पवित्र होतो. महाराज हरीच्या नामचिंतनाचं तप निर्माण होत. त्या तपाच्या अनुष्ठानाच्या योगाने चिरंजीव कल्प वैकुंठी नांदी, तो साधक कल्पपर्यंत चिरंजीव होऊन कल्पपर्यंत वैकुंठात वास करतो. तो साधकच करतो असं नाहीये. ज्ञानोबा म्हणतात, मातृ पितृ भ्राता, त्याची आई, त्याचे वडील, बरं का, त्याचा भाऊ, सगोत्र अपार, त्याचं सर्व गणगोत्र, चतुर्भुज नर होऊन ठेली, देवासारखं रूप सगळ्यांना प्राप्त होत. आणि शेवटच्या चरणात ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, ज्ञान गुणगम्य ज्ञान देवा लाधले, निवृत्तीने दिदली माझ्या किंवा माझी हती. हे सगळं ज्ञान मला निवृत्तीनाथ दादांच्या कृपेमुळे प्राप्त झालेलं आहे. विठ्ठल विठ्ठल. हो, त्यांचा अभंग आपण चिंतनाकरता निवडलेला आहे. ते ज्ञानोबा राय हे ज्ञानियांचे राजे आहेत. ते ज्ञानोबा राय या जगाची ते माय आहेत. आणि अंतःकरण आईच असल्यामुळे ज्ञानोबारायांनी प्रत्येकाकरता काहीतरी ग्रंथ सामुग्री लिहून ठेवलेली आहे. असं म्हणतात, वेदशास्त्र संपन्न जे आहेत त्यांच्याकरता माऊली ज्ञानोबारायांनी अमृतानुभव लिहिला. योगी जे आहेत त्यांच्याकरता माऊली ज्ञानोबारायांनी चांगदेव 65 लिहिली. साधक जे आहेत त्यांच्याकरता माऊली ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ लिहिलेला आहे. आणि जे अनाथ आहेत त्यांच्याकरता माऊली ज्ञानोबारायांनी हरिपाठ हा ग्रंथ निर्माण केला आहे. विठ्ठल विठ्ठल. हरिपाठातला हा अभंग आहे. प्रत्येक संतांचं वाङ्मय जर तुम्ही पाहिलं ना तर प्रत्येकाने माऊली ज्ञानोबारांना माय म्हटलेलं आहे. बरं का, योग्यांना विचारा, ते योगी सुद्धा म्हणतात ज्ञानोबा राय आमची माय आहे. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. ज्ञानोबारायांची माया आहे. साधकांनी म्हणावं ज्ञानोबाराय आमची आई आहे. साधकांचा माय बाप, सर्वाभूते सुख
साधकांनी म्हणावं महाराज ज्ञानोबाराय आमची माया आहे बरं का. आणि अनाथांनी सुद्धा सांगावं ज्ञानोबाई माझी अनाथाची माया. वेदशास्त्र देते ग्वाही म्हणती ज्ञानाबाई आहे. वेदशास्त्राने म्हणावं ज्ञानोबाराय कोण आहे आमची माय आहे. ज्ञानोबाराय आमची आई आहे. ते ज्ञानोबाराय आजच्या अभंगामध्ये हरिपाठाचा महिमा सांगतात. विठ्ठल विठ्ठल मनुष्य जन्माचा जर आपण विचार जर केला ना तर प्रत्येकाच्या योग्यतेनुसार वर्ग पडले जातात. ऐका, पहिला वर्ग आहे तेजनीय, दुसरा वर्ग आहे शोचनीय, तिसरा वर्ग आहे आदरणीय, चौथा वर्ग आहे माननीय आणि पाचवा वर्ग आहे पूजनीय. विठ्ठल विठ्ठल पहिला वर्ग असा आहे महाराज म्हणतात तेजनीय, त्याग करण्यास योग्य. बरं का, तेजनीय अर्थात तुकाराम महाराज तेजनीय याचा अर्थ सांगतात दुर्जन. जो दुर्जन आहे त्याचा त्याग करायला सांगतायत. बरं का, महाराज म्हणतात आपला भाऊ जरी असेल पण जर तो दुर्जन आहे त्याचा त्याग करा. आपली आई वडील जरी असतील पण ते दुर्जन आहेत त्यांचाही त्याग करा. महाराज एक गोड प्रमाण सांगितलेलं आहे. प्रल्हादे जनक विभीषण बंधू राजमाता निंदू भरते केली. बर का, महाराज म्हणतात दुर्जन बापाचा त्याग करणारा मुलगा म्हणजे प्रल्हाद. हो हो, दुर्जन भावाचा त्याग करणारा भाऊ म्हणजे विभीषण आणि दुर्जन आईचा त्याग करणारा पुत्र म्हणजे भरत. विठ्ठल विठ्ठल महाराज म्हणतात कुत्रा परवडला. काय कुत्रा परवडला पण दुर्जन माणूस परवडत नाही. कुत्रा जर चावला ना तर एका जन्माचं वाटोळ होतं. बरोबर का, कुत्रा जर चावला तर एका जन्माचं वाटोळ होतं. पण दुर्जनाच्या जीवनात आपला जर संग आला आणि दुर्जनाचे संस्कार जर आपल्यावर झाले ना तर जन्मोजन्मी देहाचं काय होतं वाटोळ होतं. का तर दुर्जनाचा संस्कार आपल्या देहावर आहे. म्हणून दुर्जन कोणी असू द्या हो. आपण म्हणतो आई वडिलांचा त्याग कसा करायचा हो. खरं तर ज्या आईला उच्च मानलेलं आहे सकळ तीर्थाची धुरी जे का माता पितरी दया सेविसी कीर शरीरे लोण कीजे, की ज्या आईला पूज्य मानलेलं आहे, आईच्या चरणावर जर मस्तक ठेवलं तर सगळ्या तीर्थाचं स्नान होतं. असं पूज्य असणारं आपलं दैवत त्या आईचा त्याग कसा करावा बरं. पूज्य असणाऱ्या वडिलांचा त्याग कसा करावा. पण ऐका, जो बाप संध्याकाळच्या वेळेला दारू पिऊन जर घरात येत असेल तर महाराज म्हणतात विनम्रतेने त्या बापाला बाजूला करावं. विठ्ठल विठ्ठल हा तेजनीय वर्ग आहे. आपल्या जीवनात दुर्जन माणूस कोणी असू द्या, आपला त्याचा संबंध काही असू द्या, तो मित्र असू द्या, भाऊ असू द्या, आई असू द्या, बाप असू द्या, अजून कोणी असू द्या, पण त्याचा त्याग करा. त्याग करा. तेजनीय. नंबर 2 शोचनीय. शोचनीय कोणाला म्हणावं, ज्याला मानव देह मिळालेला आहे, भगवत प्राप्तीचे प्रयत्न करत नाही, फक्त संसार करतोय ना, त्याला शोचनीय म्हणतात. अशी जगात भरपूर माणसं आहेत. देह मिळाला पण मात्र देवाची भक्ती नाही, देवाच्या प्राप्ती करता प्रयत्न नाहीत, अशांच्या जीवनाला काही किंमत नाही. एवढं लक्षात ठेवा.
म्हणून हा जो दुसरा वर्ग आहे त्याला शोचनीय म्हणतात. तिसरा वर्ग जो आहे त्याला आदरणीय म्हणतात. आपल्या ज्येष्ठांबद्दल आपल्या अंतःकरणात आदरभाव असावा. आपल्या वडिलांबद्दल आदरार्थी शब्द वापरावा, आईबद्दल आदरार्थी शब्द वापरावा, आपल्या भावाबद्दल आदरार्थी शब्द वापरावा. बरं का, जेवढे जेवढे ज्येष्ठ आहेत, मग काही तपाने श्रेष्ठ असतील, काही ज्ञानाने श्रेष्ठ असतील, बरं का, काही विद्वान असतील, त्यांच्याकरता आपण आदरणीय शब्द काय करावा, वापरावा. ज्येष्ठ मंडळीला आदरणीय शब्द वापरावा. 3 नंबर 4 महाराज म्हणतात माननीय. काहींना फक्त मानायचं असतं, सत्तेच्या खुर्चीवर आहेत म्हणून फक्त मानायचं, माननीय. आणि शेवटचा जो मुद्दा आहे 5वा पूजनीय. पूजनीय कोणाला म्हणावं महाराज? जग ज्याला पूजनीय मानतं ना, तो परमात्मा ज्याची पूजा करतो ना, तो पूजनीय. विठ्ठला विठ्ठला ज्या परमात्म्याची पूजा करतोय त्या परमात्म्याला आपण पूजनीय मानतो ना, पण तोच परमात्मा ज्याची पूजा करतो तो पूजनीय आहे. ऐका, एक गोड कथा आलेली आहे. नारदजी द्वारकेला आलेले आहेत. आता नारदजींचं फार वेगळं राहतं महाराज. ते कुठेही गेलं तरी भजनच करतात. नारायण नारायण बोला बोला बोला, सर्वांनी बोला. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. नारदजी द्वारकेला येत आहेत. आई साहेबांना विचारतायत भगवान कुठे आहेत? आई साहेबांना सांगावं नारदा भगवान पूजेला बसलेले आहेत. नारदाला आश्चर्य वाटलं. अरे सकाळी सकाळी उठल्यावर जग ज्या परमात्म्याची पूजा करतोय, नेमकी तू परमात्मा कोणाची पूजा करतोय हे पाहण्याकरता आई साहेबांनी सांगितलं की आई साहेब मला देवघरात जाता येईल का? पण आई साहेबांनी सांगावं देवघरात जायला हरकत नाही, पण देवाच्या पूजेमध्ये कुठल्याही प्रकारे व्यत्यय येता कामा नये, याची दक्षता घ्यावी लागेल. त्यावेळेला नारदजी म्हणतात काही चिंता करू नका, मी ती दक्षता घेईन. आणि नारदजी देवघरात जातात. भगवान देवाची पूजा करून ध्यान करतायत, म्हणजे देवाची म्हणजे संतांची पूजा करून ध्यान करतायत. त्यावेळेला नारदजीने फक्त टाचा उचलल्या आणि पाहिलं जगाचा मालक कोणाची पूजा करतोय. महाराज पहिला फोटो नारदांचा होता. विठ्ठला विठ्ठला जग ज्या परमात्म्याची पूजा करतोय ना, तो परमात्मा ज्याची पूजा करतोय ते नारदासारखे संत कोण आहेत? पूजनीय आहेत. देवती संत देवती संत
संत देवते संत पूजनीय ते कोणत्या आवश्यक गाणे झाले हो तर महाराज म्हणतात जे पवित्र आहेत ते कोण आहेत पूजनीय आहेत. पवित्र शब्दाचा अर्थ काय? अपवित्र वस्तूला पवित्र करण्याचं सामर्थ्य ज्यांच्यात आहे ना त्याला पवित्र म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. मग महाराज त्यांना पवित्रपणा कशामुळे आला बरं का? पवित्रपणा कशामुळे आला? त्यावेळेला ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्यांना पवित्रपणा जो आला ना हो तो भगवंताच्या नामचिंतनामुळे आला, हरीच्या चिंतनामुळे आला. भगवंताची कीर्ती गायली, भगवंताचे गुण गायले, भगवंताच्या नामाचं चिंतन केलं की देह पवित्र होतो असे ज्ञानेश्वर महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. हरिपाठ मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्याचा. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात हरीचं चिंतन हरीचं नाम जो मुखाने करेल ना पवित्रची होय देह त्याचा. हरीच्या गुणाचं वर्णन जो करेल गाईल पवित्रची होय देह त्याचा. खर तर देह 3 प्रकारचा आहे. नंबर 1 स्थूल देह आहे, नंबर 2 सूक्ष्म देह आहे आणि नंबर 3 कारण देह आहे. नंबर 1 स्थूल देहाला सुद्धा पवित्रता येते हरीच्या नामाने, सूक्ष्म देहाला सुद्धा पवित्रता येते हरीच्या नामाने आणि कारण देहाला सुद्धा पवित्रता येते हरीच्या नामाने. मग महाराज म्हणतात स्थूल देह हा मूळताच पवित्र आहे. हे शरीर अवघी नाशिवंत स्वभावी म्हणून या तो झुंजावे पंडू कुमारा. हे मूळताच काय आहे अपवित्र आहे. नाही अपवित्र शरीरायसे शरीर अपवित्र आहे. नंबर 2 स्थूल देह कशामुळे सूक्ष्म देह कशामुळे अपवित्र आहे तर महाराज म्हणतात काम क्रोध या विकारामुळे तो काय आहे अपवित्र आहे. आणि कारण देह कशामुळे अपवित्र आहे तर कारण देह अज्ञानामुळे अपवित्र आहे. ऐका स्थूल देह मूळताच स्वभावताच अपवित्र आहे. सूक्ष्म देह विकाराने अपवित्र आहे आणि कारण देह अज्ञानामुळे अपवित्र आहे. पण असं जरी असलं तरी महाराज म्हणतात हरीच्या नामाने स्थूल देह ही पवित्र होतो, सूक्ष्म देह ही पवित्र होतो आणि कारण देह ही पवित्र होतो. विठ्ठल विठ्ठल. माणसाच्या देहाकडे जर आपण पाहिलं
तर जगात एवढी दुसरी कुठली घाणेरडी वस्तू नाही महाराज. एवढा हा देह काय आहे, घाणेरडा आहे. एक उदाहरण देऊन सांगतो तुम्हाला. एका गुरुकुळामध्ये विद्यार्थ्यांना या देहाची लायकी कळावी म्हणून एका मुलाला सांगितलं, म्हणे जा या जगातली सगळ्यात घाणेरडी वस्तू जी आहे ना ती घेऊन ये. तो महाराज मुलगा विद्यार्थी निघाला. ज्या वेळेला रस्त्याच्या बाजूला एक विष्ठा पडलेली होती, त्या विष्ठेला हात लावायला गेला, पण गुरुकृपेने त्या विष्ठेला वाचा फुटली गेली. ती विष्ठा म्हणायला लागली, हात लावू नको, माझ्या अंगाला स्पर्श करू नको. त्याने आजूबाजूला पाहिलं, अरे कोण बोलतोय. परत हात लावायला गेला. त्यावेळेला ती विष्ठा म्हणायला लागली, हात लावू नको. त्याने विचारलं, कोण बोलताय. म्हणे मी विष्ठा बोलतोय. का हात लावू नको सांगताय तुम्ही. तर त्या विष्ठेने सांगितलं, अरे मला ही अवस्था कोणामुळे प्राप्त झाली तुला माहिती आहे का. ही एक वेळ हॉटेलमध्ये कपाटामध्ये जिलेबी म्हणून होते, तुझ्यासारखा एक आला, त्यांनी पैसे दिले आणि मला विकत घेतलं, मला घरी घेऊन गेला, मला खाल्लं, म्हणजे जिलेबी खाल्ली. बरं का, एक रात्र फक्त त्यांनी मला पोटात ठेवलं. त्याचा परिणाम मी विष्ठेत रूपांतर झाले. तू मला सांग, आता घाणेरडा कोण आहे, तू आहे का मी आहे, असा प्रश्न केला. विद्यार्थ्याला कळालं, माणसाचा देह घाणेरडा आहे. विठ्ठल विठ्ठल. या देहात कुठलाही पदार्थ टाका, तुम्ही श्रीमंत आहात ना म्हणून चांगले चांगले पदार्थ जरी पोटात टाकले ना तरी महाराज दुसऱ्या दिवशी नरक होऊन काय येतं, बाहेर येत आहे. म्हणून कितीही क्वालिटीचे पदार्थ खा, कितीही चांगले पदार्थ खा, त्याचा परिणाम महाराज हो नरक म्हणूनच त्याचा परिणाम आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, देह जरी अपवित्र असला, देह जरी घाणेरडा असला, तरी मात्र हरे पाठ कीर्ती मुखे जरी गाय, देवाचं नामचिंतन जर केलं ना तर या देहाला काय येते, पवित्रता येते. पवित्रता हो. एक उदाहरण तुम्हाला देतो, ऐका. देवाच्या नामचिंतनाचा काय महिमा आहे महाराज, काय महिमा आहे. हरीच्या पाठाचा काय महिमा आहे. संत वाङ्मयामध्ये एक गोड अशी कथा आलेली आहे. मंगलवेढा नावाचं गाव आहे. त्या गावामध्ये भगवान परमात्म्याचे लढीवाळ भक्त चोखोबाराय राहायचे. त्या गावाला वेशीचं काम चालू होतं आणि त्या वेशीच्या कामामध्ये मजूर म्हणून चोखोबाराय काय करत होते, काम करत होते. ऐका, ती वेश बांधता बांधता ती वेश काय झाली, कोसळली गेली आणि सगळे मजूर हे त्या ढिगाऱ्याच्या खाली काय झाले, अडकले गेले, मरण पावले. भगवंताला ज्या वेळेला ही बातमी कळाली पंढरपुरामध्ये, त्यावेळेला भगवंताला वाईट वाटलं. त्याचं कारण असं आहे, भगवंताचे अनन्य भक्त चोखोबाराय त्या मजुरामध्ये काय झाले होते, मरण पावलेले होते. मग त्यावेळेला भगवंताने 3 दिवस महाराज कोणाशी न बोलता भगवान गप्प बसले होते. शेवटी नामदेवरायांना बोलवलं. नामदेवा म्हणे इकडे. विचारलं काय. म्हणे हे पितांबर घ्या आणि चोखोबारायांची हाडं घेऊन या. नामदेव महाराजांनी सांगावं, देवा हजारो मजूर त्यात मरण पावलेले आहेत, चोखोबारायांची हाडं ओळखायची कशी. त्यावेळेला भगवंताने सांगावं, नामदेवा चोखोबा माझा अनन्य भक्त होता रे, तू असं कर, हाडं तपासून बघ. ज्या हाडातून विठ्ठल विठ्ठल भजन ऐकू येईल ना, ते हाडं माझ्या चोखोबाची समज. त्यावेळेला नामदेवरायांनी काही हाडं स्मशानभूमीतली कानाला लावली. भजन नाही ऐकू आलं. कीर्तन तास 2-2 तास लोकांना ओरडून सांगतात, भजन करा, भजन करा. जिवंत देहाने जो भजन करत नाही, मग काय मेल्यावर त्याच्या हाडातून काय भजन ऐकू येईल का? येणार नाही आहे. पण आयुष्यभर महाराज देवाचं भजन केलेलं होतं. काही हाडं उचलली, कानाला लावली, विठ्ठल 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 भजन ऐकू आलं. नामदेवरायांनी ती हाडं भगवंताकडे आणलेली आहेत. भगवंताने
आपल्या समोरच म्हणजे आपण ज्यावेळेला पंढरपुराला भगवंताच्या दर्शनाला जातो ना त्यावेळेला पायरीलाच चोखोबाऱ्यांची काय आहे समाधी आहे. चोखोबाऱ्यांचं दर्शन घ्या चोखोबा आणि मग पांडुरंगाच्या दर्शनाला जा महाराज. त्यांच्या हाडातून देह ठेवल्यानंतरही जर विठ्ठल विठ्ठल भजन ऐकू येत असेल हा कशाचा परिणाम आहे तर महाराज म्हणतात हा परिणाम हरी पाठ कीर्ती मुखे जरी गाय विठ्ठला विठ्ठला. हरीच्या नामाचा परिणाम आहे. महाराज म्हणतात म्हणून जर तुम्हाला या देहाला पवित्र करायचं असेल तर हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय. तसं जर आपण या देहाकडे जर पाहिलं ना तर महाराज हा देह नाशिवंत नाशिवंता मळमूत्राचा बांधा वरी चर्म घातले रे कर्म कीटकाचा सांदा रवरव दुर्गंधी रे अमंगळतेचा बांधा स्मरे त्या हरिहारा शरण जाई गोविंदा पर्यदे मदालसा सोहम जो जोरे बाळा. महाराज हा देह नाशिवंत आहे घाणेरडा आहे अपवित्र आहे. या देहाला म्हणजे आपल्या देहाला पवित्र करण्याकरता महाराज म्हणतात हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय. त्याचा परिणाम पवित्रची होय देह त्याचा जोवदिया छूत सर्व सर्व काळ अच्युत नामाचा जो सर्व काळ चिंतन करतो ना पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. बर का महाराज ज्ञानेश्वर महाराज सुद्धा तेच सांगतायत हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्याचा. देहाला पवित्रता येते. बरं महाराज एवढाच लाभ होतो का तर एवढाच लाभ नाही. त्याचा देह हरीचं चिंतन करणाऱ्याचा देह पवित्र तर होतोच होतो पण महाराज म्हणतात दुसरा फायदा जो आहे ना हो तो दुसरा फायदा ज्ञानेश्वर महाराजांनी अभंगाच्या दुसऱ्या चरणात हरे मुखे मन हरी तपाचे सामर्थ्य कपिला
महाराज म्हणतात हरीचं चिंतन केल्याने तपाचं सामर्थ्य निर्माण होतं महाराज हो आणि त्यामुळे चिरंजीव कल्प वैकुंठी नांदी कल्पपर्यंत चिरंजीव होऊन तो वैकुंठात वास्तव्य करतो बर का कल्पपर्यंत म्हणजे दीर्घ काळवाचक हा शब्द आहे दीर्घ काळ जास्त दिवस तो वैकुंठामध्ये वास्तव्य करतो बर का कल्प या शब्दाचा अर्थ अमर नाही बर का चिरंजीव शब्दाचा अर्थ अमर नाही तर दीर्घ काळ तो काय करतो वैकुंठामध्ये वास्तव्य करतो महाराज एवढं नाही तर मातृ पितृ भ्राता सगोत्र अपार तो तर कल्पापर्यंत वैकुंठात राहतोच राहतो हरीचं चिंतन करणारा पण त्याची आई त्याचे वडील मातृ पितृ भ्राता भाऊ चतुर्भुज नर होऊन ठेले देवासारखं रूप त्यांना प्राप्त होतं महाराज बर का हो म्हणून हरीच्या चिंतनाचा हा काय आहे परिणाम आहे परिणाम त्यावेळेला कोणीतरी विचारलं ज्ञानोबारायांना माऊली तुम्ही म्हणता देवाच्या नामाने देह पवित्र होतो आम्हाला मान्य आहे तुम्ही म्हणता देवाचं नाम गायल्याने चिरंजीव कल्प वैकुंठी नांदी आम्हाला मान्य आहे तुम्ही म्हणता देवाचं नाम चिंतन केल्याने चतुर्भुज नर होऊन ठेली आम्हाला मान्य आहे पण माऊली हे तुम्हाला कोणी सांगितलं त्यावेळेला ज्ञानेश्वर महाराजांनी उत्तर दिलं अभंगाच्या शेवटच्या ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे मी जे तुम्हाला सांगतोय ना हरीच्या पाठाची महती या हरीच्या पाठाची महती मला माझ्या दादांकडून श्री गुरु निवृत्तीनाथ दादांकडून हे ज्ञान मला प्राप्त झालेलं आहे खरं तर या ज्ञानाचा प्रारंभ आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा बोले बाबांकडून हा प्रारंभ आहे आणि महाराज निवृत्तीनाथ दादांनी ज्ञानोबारायांकडे दिलं आणि ज्ञानोबारायांनी ते काय केलं तुमच्या आमच्या साठी
प्रगट केलं प्रगट अशी ही परंपरा आहे. ज्ञानोबाराय म्हणतात हे ज्ञान मला निवृत्तीनाथ दादाने दिलेलं आहे. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी विठोबा रखुमाई. टाळी वाजवा टाळी वाजवा. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्याचा. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्याचा. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करील. यथामती येता अवकाश आपण या अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरं तर कीर्तन कितीही वाजता सुरू होऊ द्या, अर्थात किती उशिरा होऊ द्या, पण वेळेवर मात्र ते काय झालं पाहिजे, समारोपाकडे गेलं पाहिजे. पण अधिक वेळ न घेता आपली वेळ संपलेली आहे. आपण ज्या कार्यक्रमाकरता आलो आहोत तो कार्यक्रम म्हणजे पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आहे, अर्थात श्राद्ध आहे. या घरातून त्यांच्या लेकराने आपल्या बापाचं श्राद्ध घातलेलं आहे. का करावं महाराज हे सगळं? अगदी 5 मिनिटात सांगतो आणि सेवा समारोपाकडे नेतो आहे. आपल्यावर देव ऋण आहे, आपल्यावर समाजाचं ऋण आहे, आपल्यावर ऋषींचं ऋण आहे, तसं आपल्यावर पितृ ऋण सुद्धा आहे. प्रत्येक ऋणातून उतराई होण्याकरता प्रत्येक माणसाने प्रयत्न करावेत. या ऋणापैकी जे पितृ ऋण आपल्यावर आहे ना, ते पितृ ऋण फेडण्याकरता हा श्राद्ध विधी करावा असं शास्त्र आहे. का करावं शास्त्र महाराज? का करावं श्राद्ध?
तर त्याचं उत्तर असं आहे की कधी कधी एखादा मनुष्य कुकर्माने मरण पावतो आणि त्या माणसाला गती मिळत नाही, त्याची गती खुंटली जाते, त्याचा पुढचा प्रवास खुंटला जातो. त्याला पुढचा प्रवास करता यावा, त्याची गती खुंटीत झालेली ती काय व्हावी, पुढे प्रवास करावी, त्याच्याकरता या श्राद्धाच्या पुण्याची गरज आहे. म्हणून श्राद्ध करावं. आणि या परिवाराने या ठिकाणी आपल्या वडिलांचं हे श्राद्ध ठेवलेलं आहे आणि त्यानिमित्ताने सर्वजण तुम्ही आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत. या परिवाराला, त्यांच्या मुलाला धन्यवाद देतो की आपण हा कार्यक्रम या ठिकाणी राबवला. माझ्या सोबत आलेले सगळेच गुणीजन मंडळी, त्याच्यामध्ये आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे गुरुनाथ महाराज म्हात्रे आहेत, आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे हनुमान महाराज आहेत, आमचे संजयजी भोईर आहेत, या कीर्तन साथी करता पखावज वादक आमचे आदरणीय सिद्धार्थ महाराज आहेत, हरिभक्तीपरायण श्रीराम महाराज आहेत, हरिभक्तीपरायण ज्ञानराज महाराज आहेत. बरं का, या सर्व मंडळीला धन्यवाद देतो. शेवटचे आभार मानतो स्पीकरवाले दादांचे, त्यांनीही या ठिकाणी अगदी उत्कृष्ट अशी साऊंड सिस्टम लावलेली आहे, त्यांनाही धन्यवाद. तुम्ही सुद्धा वेळात वेळ काढून सकाळच्या वेळेला एवढे शांतपणाने येऊन या मंडपात बसलात, तुम्हालाही काय आहे धन्यवाद. सर्वांना एकच विनंती आहे की एक श्रद्धांजली म्हणून आपण भजन करणार आहोत. अगदी सगळ्यांनी मनापासून हाताने टाळी वाजवा आणि मुखाने भगवंत दर्शनाचं चिंतन करा. जय गजानन बाबा, श्री गजानन बाबा, जय गजानन बाबा, श्री गजानन बाबा, जय गजानन बाबा, श्री गजानन बाबा. बोला बोला, जय गजानन बाबा, श्री गजानन बाबा. गजानन बाबा, श्री गजानन बाबा, जय गजानन बाबा, श्री गजानन बाबा. झालेली सेवा माऊली ज्ञानोबरायांच्या चरणी, तुकोबरायांच्या चरणी, सद्गुरू गजानन महाराजांच्या चरणी समर्पित करण्यापूर्वी तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग मला ज्यांच्यामुळे घडून आला, ही सेवा ज्यांच्यामुळे मला या ठिकाणी मिळाली, ते आमचे परमार्थ स्नेही आदरणीय हरिभक्तीपरायण डॉक्टर प्रमोदजी भोईर, मुक्काम धामणगाव, यांनाही धन्यवाद देतो आणि या ठिकाणी माझ्या सेवेला पूर्णविराम देतो. तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा, विठ्ठल जय जय विठ्ठल.